भारतीय विमानपत्तन प्राधिकरण कोल्हापूर विमानतळाचा आज भव्य उद्घाटन समारंभ। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, या विभागाचे मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया, आता ज्यांचं आगमन होणार आहे ते या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या विभागाचे तिन्ही खासदार, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व विधिमंडळातील माझे सहकारी, या विभागाचे सर्व अधिकारी, पीयूष श्रीवास्तव, सजनानी, के दास, त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला वाटलं की पालकमंत्र्याला बोलूच द्यायचं नाही का काय असं ठरवलं आहे, अशी माझी मनामध्ये शंका आली। कारण 11 वाजता हा कार्यक्रम असतो की आपण सुरू करायला पाहिजे होता, तो सुरू झाला 11:15 वाजता आणि मुख्यमंत्री येण्याची आता वेळ झाली आणि तिन्ही खासदारांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी सर्वांनी ज्यांनी या विमानतळाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आभार मानलेले आहेत। खासदार संजय मंडलिकांनी महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांची, विशेषतः माजी पालकमंत्र्याची आठवण त्यांनी करून दिलेली आहे। नंतर धनंजय महाडिकांनी आजी पालकमंत्र्याची आठवण करून दिलेली आहे आणि खासदार धैर्यशील माने यांनी हे विमानतळ कशा पद्धतीने केलं आणि कामं आपण विभागून घेतली आणि आपण रेल्वेकडे जास्त लक्ष दिलं हे सांगितलं। आता मी पालकमंत्री म्हणून माझ्याकडे जी जबाबदारी आहे की ह्या विमानतळ याची जमीन मिळवून देणं आणि हे विमानतळ याच्यामध्ये कार्गो सारखी विमानं, बोईंगसारखी विमानं उतरण्यासाठी आवश्यक त्या सुविधा करणं, त्याशिवाय रस्ता चांगला करणं ही जबाबदारी माझ्याकडे आहे। आता याचा उल्लेख धनंजय महाडिकांनी केला, जी 64 हेक्टर जमीन ही खाजगी आपल्या तत्वावर ते शेतकरी द्यायला तयार आहेत, हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईला पाठवलेला आहे एअरपोर्ट अथॉरिटीकडं। त्यामध्ये पांडे सचिव आहेत, स्वातीताई पांडे यांनी की आपण हे भूमी संपादन कायद्याद्वारे करावं की खाजगी तत्वाद्वारे करावे, यासाठी हा प्रकरण लटकलेलं आहे। आता या मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांनी आज जर त्या स्वाती पांडेंना सांगितलं तर ही आजच जमीन मिळेल आणि आपल्या जमिनीच्या विमानतळाचा प्रश्न आजच संपेल। मी मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर त्यांना सांगणार आहे आणि त्या स्वातीताई पांडेंना त्यांना मी फोन करायला सांगणार आहे। त्यानंतर अनेक दिवसापूर्वी आमच्या राज्य सरकारने, की ज्याचा उल्लेख सर्वांनीच केला, जानेवारी 1939मध्ये एअर सर्व्हिसेस ऑफ इंडिया या जीवू एरोड्रमवरून एक खाजगी विमान छत्रपती राजाराम महाराजांनी आणलं होतं आणि त्याचं उद्घाटन राजाराम महाराजांच्या हस्ते झालं होतं। या विमानतळाला त्यांचं नाव द्यावं असं राज्य सरकारने ठराव करून पाठवलेला आहे। ज्योतिरादित्य सिंधिया हे सातत्याने कोल्हापूरला येत आहेत, तिन्ही खासदारांची आता जबाबदारी आहे। आता हे आचारसंहितेपूर्वी होईल की नाही मला माहिती नाही, परंतु करायचं झालं तर होऊ शकतं। वाटतं या 2 दिवसामध्ये ज्योतिरादित्य शिंदे साहेबांच्याकडून छत्रपती राजाराम महाराजांचं नाव या विमानतळाला लागण्याचं जाहीर करावं अशी मीही विनंती त्यांना या निमित्ताने करणार आहे। या ठिकाणी आपल्याला या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पैसे द्यायचं आपण यापूर्वी ठरवलेलं आहे। दुसरी एक अडचण मला या आपल्या एअरपोर्ट मॅनेजरनी सांगितली की या गावातील जे खिडे आहेत, म्हणजे उजळाईवाडी असेल, इकडं सरनोबतवाडी असेल किंवा इकडं ह्या 3-4 गावामध्ये
कसल्याही प्रकारे कचऱ्याचे प्रश्न उपस्थित होता कामा नयेत। हे जर झाले तर पक्षी या ठिकाणी येतील आणि याला फार मोठा धोका निर्माण होईल। यासाठी सुका कचरा आणि ओला कचरा करण्यासाठी आणि त्याचं रिसायकलिंग करण्यासाठी DPDCपासून निधी देण्याची आवश्यकता आहे। या विमानतळाच्या भोवतीलच्या या सर्व गावांना DPDCमधून यावर्षी मी जेवढा लागेल तेवढा निधी देईन आणि ही जी अडचण जी आहे ती दूर करण्याचा मी प्रयत्न करेन। आता या जमिनीची पूर्णपणाने व्यवस्था झाली तर हे आपलं विमानतळ हे आंतरराष्ट्रीय होईल। आता ज्याचा उल्लेख धनंजय महाडकांनी केला, केंद्र सरकार उडान या योजनेखाली काही अनुदान या नवीन विमानतळावर चालणाऱ्या विमानांना देते, पण तुम्ही बघितलं की या जगातल्या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत या तोट्यात येत आहेत आणि आपल्याकडे सुद्धा जी विमानं आली, ज्या कंपन्या आल्या त्या अनेक तोट्यामध्ये आहेत। म्हणजे त्यामध्ये जेटचं बंदच पडलं, आता मध्ये स्पाईस जाईटची अडचणी आलेली होती आणि मला वाटतं याचा खरं तोट्याचं कारण शोधून यातून मार्ग काढण्याची गरज आहे। मुख्यमंत्री महोदय आले, मी त्यांचं स्वागत करतो। जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीनं पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी हे विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते करण्याचा विश्वास आणि वचन मी या निमित्ताने देतो। मुख्यमंत्री महोदयांचं मी स्वागत करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की ही खाजगीद्वारे जमिनीचा जो प्रस्ताव गेलेला आहे तो प्रस्ताव मान्य करण्यासाठी त्यांनी आजच घोषणा केली की सगळ्यात मोठी अडचण आपली दूर होईल। याला विश्वास मला या निमित्ताने आहे। आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेतो। जय जय महाराष्ट्र।